हाय गाईज. तर काही दिवसापासून मी गावी आले माझ्या आईकडे. आणि गावी इकडे थंडी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे गावाकडे लोक जेवण झाल्यानंतर त्या चिकोटी पडतात. तेव्हा त्यांच्या खूप मस्त गप्पा रंगतात. त्याच गप्पांचा काही भाग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तीही माझी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिपोनीचं पाणी राहायचं ना, मग आता एक मेरला उठवायला जायचं. हा बरोबर. 4ला सकाळी सकाळी 5-2 वाजेपासूनच सुरुवात पाण्याची. तर मग असं करता करता आम्ही गेलो देवराम कांदण्याचे उठवायला तिथं बायकोला. उठ म्हणून आपल्याला पाण्याला जायचं जे कोण लंकाई. तो पाण्याला गेलं ना तिथं ती अशी पण ते खरंच हाडत होती ती बरं का. या इरीकडं ना, हा. ते पाहिलं आम्ही त्या हांडी. आता आम्ही पाहिल्यानंतर मग लंकाई काय म्हणते पाहिजे काय पाहणं म्हणे तेवढं बसेल म्हणा. ते खरंच ना पायापासून केस पार याच्यापासून हिडोर केस पार सगळं काळच. तेव्हा हांडे दिले याल पाठवून आम्ही निघी सुद्धा ना पळत वाजली किती 2. चंद्राचा आई ना पार झाली पा तेव्हा का आता गड्या पण पाहत काय काहीच नाही. अंधारच असेल. अंधार नाही चंद्राचा पण आई पार झाली पार 3 आणि 3 5 4 5 वाजले असतील. घरी येऊन पाहत हांडी घर पाठवून दिली तिकडे मारून घरी घरी वाजले म्हणून होते ना. वाटले ना काही हे होतं ना ग साबरी. पण ते काय करत नाही ना. करीत नव्हतं काही. पण आपण हा घालून आवडतं माणूस. मग बा असं मग ते असं असं हलायचं पकड ते नका पाहा ना म्हणून तिकडे पाहा म्हणत काय म्हणायचं. त्याच्या हांडे आला की त्याला पटून दिले उभ्याला पळत विहिरीत गेल्या नाही का काहीच नाही. असं आता बघितलं असं. खूप पाटीले दाट होत. ते टेंभुर्णीचं झाड होतं तिथून भीतीच वाटायची ना. बारीक काय गण मोठं होतं टेंभुर्णी. ते हा हा पाय कसे होते? ते पाय काय ते दिसत असं इडून केस त्या विहिरीपाशी गेलं ना तर काटाच येतो माणसाला. आता ते मैदान झाले म्हणून जरा तरी येतोच काटा. मग धावते वरच्या बाजूला आंब्याचं झाड होतं इकडं कुपाटी दोन्ही बाजू नाही बिना अडचण बरं का. अडचण गेलं तर मग आमची ते काळी बैल होते. आम्ही एवढे होतो बा. तमाशा पाहिला तेव्हा ते तमाशे यायचे. आणि मग आलं बाई जरे ते मध्ये गाडी आली ना आमचा माधू गाडी उभी कर माधू गाडी उभी कर. तो खालीच तो डायरेक्ट नाव घेऊन म्हण माधू गाडी उभी कर माधू गाडी उभी कर. तो खाली भूत. हा तो म्हणायचा अरे माधू अरे थांब ना अरे गाडी तर उभी कर तू. मला इडी वाढायची म्हण गाडी उभी कर. पण मग याने ऐकलं ना. पण गाडी सपाटली तर गाडी पर्याय ढसाली आणून उभी केली. त्यांना माहीत झालं का मला हाका मारी सुटली. मला हाका मारते तिथे गेलो काटाच यायचा ना ग. ती मुरम्या माळाच्या त्या सांगायला मला असं असं गाडी उभी केली अशी तिला घेरला असं म्हणजे झालं. ते बाप्या माणसाला माणसाला आणि बाय माणसाला उचलून नेते ना. मग उचलून नेते पाण्यात टाकीच आहे ते. पाण्यात पाण्यात टाकी आता नाही राहिले ते. आता त्यांना त्या वाघांसारखं बस मांजर जरी सुटले तरी कुत्रे जरी नाही आहे अजून आहे ना. जवळ मानव आहे तर राशी आहे ना आहे ना. मानव आहे तर भूत आहे. पुते जसं चंद्र आहे तर सूर्य आहे तसं दोन्ही. ते कसं आहे ज्याच्या राशी आहे ना त्यालाच येते दिसतं त्याला ज्याच्या राशी ते कसं सगळे नाही होती. ज्याचं अपघाती मरण होते ना त्याला मुक्ती भेटत नाही ना. मग ते खालीच राहते ना. कोणाला मुलं बाळ नसतात ते असेच मरतात. त्यांचं कोणी मान्य करत दिवाळी होती त्यांच्या दिवाळी राहिली ना. मोठी खाला काय येतो काय भाडं 50 पैसे बरं का भाडं. गोटीचं तिकडं राहा बघ 50 पैसे भाडं. आणि ते दोघा बहीण भाडं 1 रुपया भाडं मैत्रिणी फक्त आम्हाला 2 रुपये देईल. आता रुपया गेला आमचा भाड्या म्हणजे गोटीपासून 50 पैसे भाडं 1 रुपया राहिला त्याच्या खिशामध्ये. त्या दिवशी मधुभावला बोलले की असे लोक उद्योग करतात तुला काय बोलता नाही आलं का त्यांना. पण काय बोलती बघा काय मग ते पण त्यांनाच नड सुटलंय. सांगा सांगा ना तेच धन काढीत होते. मिसरी कमी राखत जास्त आहे. तेच लागेल.
नुसतं कमी राहतो गाडीवर. हे कसं का नाही तुला आणलं असतं? त्याचं ते मागची जागा आहे ना त्या बाबा ती खराब आहे. लय सुनार का? हा ते तिकडे दिवसा जरा पण शांत शांत. तुम्हाला जाय म्हणत सांग 2-3 बार द्या तर मी साहित्य म्हणून नेमके 12 पाहिजे धरून त्या पायऱ्या उतरून खाली लागता या म्हणजे मागत घरा मागत पक्क मोठं आहे आणि चाले अशी पायऱ्या उतरून खाली गेले पकडा सामने मोठं दिसलं मला पाणी बरं का तरून गेलं हा पाण्यावर असं मेलेल्या माणसाकडे असं हा नाही बसेल पाण्यावर बसेल आणि चाले असं पाण्यावर ते पाणी असं ना कुक आडवं लावेल संपूर्ण पाहिलं बरं का मी असं आडवं कुकू लावेल आणि चालेल पाण्यावर असं बसेल आपल्या वाणी बाई आता मी परत पाहते मी चालेल पाण्यावर ते मी पाहते मजा पाहते चांगली मागून हादरा फुटला ना मला नाही काहीतरी हाय आणि तेवढ्या पायरी मला चढवं पायऱ्यावर चढवं परत घाबरले ना. हा गावाला जसा मी घरी आले म्हातारीला मी असं म्हातारीला सांगते म्हातारीला तर त्यांना माहिती आहे हाय भुताट म्हणून तो गवळी देव म्हणते तो गवळी देव आहे त्याला आणि मग काळच त्याला काढूच त्याला असा मला काटा आला तशी मी आजारी पडतो 15 दिवस आला डोक्याला केस नव्हता मारायला पार त्या आजारी हं? घाबरेल. मग डायरेक्ट असं डोकं झालं असं या तांबड्यावानी आपल्या 15 दिवस आजारी होते मी उतार पाहून तुम्हाला असं नेलं उतारे पातारे केलं तेव्हा ते झालं घाबरले. बघ ते चांगले राहायचे ग आता. आहे ना हा डायरेक्ट तुकडा पडला बोटाचा ते आता भरून गेले. हे काय ते बुतारा नाही बाई भुतारा ना? मग शिपलाच गेला. शिपलाच गेलता हा मग त्याने काय केलं फक्त मिरची भरली मिरची आपली मिरची हा. आणि लटकावून असं अगं टाकलं बट बांधून आग नाही झाली ग. आता रक्तात नाही आगवत हा हा. हे काय आता हे बोट फक्त हिंमत करायला लागते हा. अजूनही करतात लोक. मिरची भरतो. मोठी चमचा आणलं डबा अशी मिरची भरली ना सगळं लटकावून दिलं आणि घेतलं बांधून हे काय बट जायले बाई हे आता शिपला गळलं तर खाली असं डायरेक्ट हाय आणि शिपला डायरेक्ट असं खाली लोंबलं होतं लगेच असं राखता दिलं लटकावून दिलं बाकी काही केलं काय ते आले टाके ही बुताडाची पण नाही बाय तुझी आई कोणची मालिका बघत होती?